केवळ राजपुत्रांकरताच आयोजित कौशल्य स्पर्धेचा दिवस होता. अचानक कर्ण तिथे आला अर्जुनाशी प्रतिस्पर्धा करण्यासाठी. तेव्हा त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं. पण कर्ण सूतपुत्र नव्हताच. सूर्याचं वरदान कुंतीपुत्र होता. प्रथम पांडव होता, पण विवाहापूर्वी जन्मलेला आणि म्हणून त्यागलेला. कर्णाच्या जन्माचं रहस्य मी कौशल्य स्पर्धेच्या दिवशीच उघड केलं असतं तर दुर्योधनानं केवळ स्वार्थापोटीच अंग देशाचं राज्य देऊन त्याच्याशी मैत्री संपादन केली नसती. महायुद्धाच्या वेळी हा कौंतेय कर्ण राधेय कर्ण म्हणून कौरवांच्या बाजूनं लढला नसता. आणि मुख्य म्हणजे कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्धच झालं नसतं. हे कौंतेया, तुझा अधिकार काय होता हे मला माहीत होतं. आणि अधिकार असून तो न मिळणं म्हणजे काय हे मी अनुभवलं होतं. मी माझे अधिकार स्वतःहून सोडले होते. पण पुत्रा, तुझा अधिकार आहे हे तुला माहितीच नव्हतं. तुझा अधिकार, तुझा सन्मान मी तुला परत देऊ शकत होतो. हे ज्येष्ठ पांडवा, तुझं जन्माचं रहस्य माहीत असल्यामुळेच मी सेनापती होतो तोपर्यंत तुला पांडवांच्या विरुद्ध प्रत्यक्ष युद्धात उतरू दिलं नाही. कौंतेय, क्षम्यताम् मम.